का तुमचा माझा शेवटवी आज 7 दिवसातच होणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार याच्यापैकी एका दिवशी आपण जाणार आहे. मला एक कविता होती सलमान खानची, भावनांची, मेरी डाऊन टू स्लीप. तो कवी म्हणतो, जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागली बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी, गचकला. हे 7 वार सांगितलेले. शिवमहापुराणासाठी अत्यंत पवित्र पावन जागा सांगितली शिवमहापुराणामध्ये. शुद्ध आणि पवित्र जागेमध्ये भगवान शंकराचं शिवमहापुराणाने उत्तम कर्म केली तर फलदायी होतात. घरात सांगितलं, घरापेक्षा जलाशय, जलाशयापेक्षा बेल, तुळस किंवा पिंपळाच्या झाडाखाली जर शिवमहापुराणाची कथा त्याच्या जवळ झाली ती फलद्रूप होते. पुण्य वृक्षांचा परिचय, देवालय, तीर्थस्थान, नदी किनारा, पवित्र नदीचं तट, गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, शरयू, नर्मदा या 7 नद्यांचे किनारे, समुद्र तट आणि पर्वत शिखर हे स्थाने एकापेक्षा एक 10 पट पवित्र आहेत. पण जिथे गायींचा गोठा आहे, जिथे गायी आहेत, जिथे गायी बांधल्या जातात, जिथे गायीचं गोमय आणि गोमूत्र सांडलेलं आहे, अशा ठिकाणी जर भगवान शंकराच्या शिवमहापुराणाची कथा झाली तर हे जेवढे स्थान सांगितले त्याच्यापेक्षा ती जागा सगळ्यात जास्त पवित्र आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही जागा गायींच्या गोठ्याची जागा आहे. नद्यांच्या किनाऱ्यावरती कथेचं जे फल प्राप्त होतं, किती नावं सांगितले मी तुम्हाला, गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, शरयू, नर्मदा या 7 नद्यांच्या काठावरती कथा श्रवण करणे, कथा करणे अत्यंत पुण्यदायी आणि फलप्रद आहे. समुद्राचा तट, पर्वत शिखर, देवालय, बेल, तुळस, जलाशय या जागी जर भागवत या शिवमहापुराणाची कथा केली तर फलद्रूप होते. पण जिथे गायी बांधल्या जातात, गायींचा गोठा असतो, त्या ठिकाणी जर शिवशंकराच्या कथेचं आयोजन केलं तर एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात प्राप्त होतात. इथे गिरगाई होत्या, मागच्या वर्षी मिळालं तेव्हा या परिसरात सगळ्या गिरगाईंच्या, इथे सुद्धा गायी होत्या. म्हणजे तुम्हाला समुद्राच्या काठी बसून कथा ऐकण्याचं पुण्य, 7 नद्यांच्या काठावरती बसून ऐकण्याचं पुण्य, तुम्हाला हिमालयात बसून ऐकण्याचं पुण्य, जलाशय, बेल, तुळस, पिंपळ यांच्या जवळ बसून ऐकण्याचं पुण्य, हे सगळं पुण्य तुम्हाला या ठिकाणी गोमातेच्या गोठ्यावरती आयोजित केलेल्या कथेमुळे प्राप्त होतं. या जागेचं जेवढं वर्णन केलं तेवढं कमी आहे. गिरगाय, गिरगाईच्या दुधामध्ये स्वर्णाचा अंश असं म्हटलं जातं. पण सध्या जगातली सगळ्यात महागडी गाय पुंगानूर, पुंगनूर. आमच्या ताईने आंध्र प्रदेशातून ती गाय आणली. फक्त शिवमहापुराण कथेसाठी त्या ठिकाणी त्या असाव्या, बाजूला गाईचा गोठा असावा, एवढ्यासाठी इथल्या लांबून या गायी आणलेल्या आहेत. बरं, एकदम सस्ते आहेत. मी आता मागे आलो त्या दिवशी तुषार भाऊ, भाऊ माझी बीच आणण्याची म्हणे, नका मला. फक्त या मंडपात गोमाता पाहिजे, गोमातेचा गोठा पाहिजे. हे गायींचं स्थान आहे, पवित्र आहे, पावन आहे. या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. या प्रारब्धाशिवाय, या पुण्याशिवाय या गोष्टी जीवनात जुळून येत नाही. सुत शौनकांना सांगतात, कोणत्या युगात कोणतं दान केलं किती फलद्रूप होतं तर ऐका. सत्ययुगामध्ये यज्ञ, दान, सत्कर्म संपूर्ण पुण्य फळ देणार होतं.
त्याच पुण्यकर्माचं त्रेतायुगात 52 पट, द्वापारयुगात निम्नपट म्हणजे अर्ध आणि कलियुगामध्ये 5 पट फल मिळतं. कोणत्याही काळात शुद्धांतकरणाने केलेलं सत्कर्म उत्तम फलप्रद असतं. शुद्ध तिथी, सूर्य संक्रमण, विषुवयोग, कर्क संक्रांत, मकर संक्रांत, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे सर्व पर्व काळ एकापेक्षा एक असे 10 पटीने पवित्र आहे. या सगळ्या पर्वावरती शंकराची कथा ऐकली तर ती 10 पटीने एकापेक्षा एक वरचढ आहे. पण जेव्हा शिवरात्रीच्या पावन पर्वात कथा ऐकल्या जाते या सगळ्यांपेक्षा ती 100 पटीने फलदायी. सूर्यग्रहणातील स्नान, दान, जपादी सत्कर्म सर्वाधिक फलप्रद सांगितलेलं आहे. म्हणून आपण 7 दिवस आपल्यासाठी पर्वणी आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासे. आपल्याला या ठिकाणी ही संचित प्राप्त झालेलं आहे भगवान महादेवाच्या कृपेनं. जेणेकरून महादेवाची कृपा आपल्यावरती होईल. शिव महापुराणकार सांगतात कोणत्या लिंगाला काय म्हणतात. शंकराच्या प्रत्येक लिंगाची माहिती आहे. सूक्ष्मलिंग, स्थूललिंग, सकल कलायुक्त प्रकृतिलिंग अशा प्रकारचे भगवान शंकराच्या उपासनेतले शिवलिंगांचे वर्णन झालेले आहे. स्वयंभू शिवलिंग, बिंदू शिवलिंग, प्रतिष्ठित शिवलिंग, चर शिवलिंग आणि गुरुलिंग शिवलिंग असे 5 प्रकारचे शिवलिंगांची माहिती शिव महापुराणात आहे. देवता आणि ऋषीच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेले आणि पृथ्वीमध्ये बीज आणि नादरूपाने स्थित असलेले शिवजी अंकुराने वर येतात. तसे जमीन भेदून नादलिंगाच्या रूपात व्यक्त होतात. त्यांना स्वयंभू शिवलिंग म्हणतात. सोन्या चांदीच्या पत्र्यावर, भूमीवर, वेदीवर, हातावर रेखाटलं लिहिल्या जातं त्याला बिंदुनाथ शिवलिंग असं म्हणतात. वैदिक मंत्रांनी उच्चारण करून स्वहस्ते ज्या उत्तम शिवलिंगाची स्थापना केल्या जाते त्याला प्रतिष्ठित शिवलिंग असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगांची उपासना मातीची, लाकडाची, लोखंडाची, भांड्यांची, धान्य, तीळ, वस्त्रे वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाच्या प्रतिमा त्याच्यावर स्थापित केल्या जातात. ते सुद्धा भगवान शंकराचं स्वरूपच मानले गेले. शिव या शब्दाचा अर्थ असा आहे श अधिक ई अधिक व. शकाराचा अर्थ आहे नित्य सुख आणि आनंद, इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि वकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती. या संमेलित स्वरूपाला शिव असं म्हटलं जातं. पार्थिव शिवलिंगाचं महत्व 8 प्रकारच्या मूर्तींमध्ये पार्थिव शिवलिंग बनवलं जातं. ज्यामध्ये नद्यांमध्ये गंगा, मंत्रांमध्ये ओंकार, वर्णांमध्ये ब्राह्मण, नगरांमध्ये काशी, व्रतांमध्ये शिवरात्री आणि शक्तींमध्ये शैव शक्ती सर्वश्रेष्ठ मानल्या जाते. त्याप्रमाणे शिवलिंगांमध्ये पार्थिव शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले जाते. आणि आपल्या तुमच्या सगळ्यांसाठी आयोजकांनी पार्थिव शिवलिंग बनवून आणलेले. मला वाटतं आजची 24, उद्या 25, उद्या सायंकाळी ते सर्व त्या ठिकाणी शिवलिंग मिळतील. रुद्राभिषेक आहे. लघुरुद्र झालेला आहे. भगवान शंकराची उपासना या घरात असल्या कारणामुळे बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही. मला फक्त 2च त्या ठिकाणी रुद्र करता आले. एक लघुरुद्र केला, एक महारुद्र केला. अतिरुद्र बाकी आहे. लघुरुद्र घरी केला होता आणि महारुद्र गोशाळेत केला होता. आता अतिरुद्र बाकी आहे. त्याचे आवर्तन असतात. आणि ओंकारेश्वरचे जे गुरुजी आहेत, जी गुरु परंपरा आहे या घराण्याची, त्याच्यामुळे भगवान शंकराचा यथायोग्य ज्ञान आणि भक्ती उपासना त्यांना व्यवस्थितपणे सांगितले जाते आणि त्यांच्याकडून करून घेतले जाते. याची विधी सांगितली. आज आपण या संहितेमध्ये
त्याची महती त्याचं नाम याचंच त्या ठिकाणी वर्णन करणार आहोत. मंत्र सांगितलेले ओम नमः शिवाय